हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे गणपती विसर्जन आणि एवढं वाईट वाटतंय ना मला तर की नको व्हायला पाहिजे गणपती विसर्जन. सगळ्यांनाच असं वाटतं, पण काय करायचं, जावं तर लागेल ना बाप्पाला. म्हणून मग मी ना सकाळी बाप्पांच्या आवडीचे म्हणजे असे मोदक बनवायला घेतले होते, ते पण उकडीचे. मग उकड वगैरे अगोदर काढून ठेवली होती. मग म्हणले चला सारण बनवून घ्यायचं आणि किचन म्हणजे गॅसकडे ना थोडंसं इग्नोर करा, कारण खूप घाण झाला आहे माहिती आहे. पण सकाळी लेट उठल्यामुळं ना माझं काहीच काम नाही झालं आणि परत ते सकाळी खोबर वगैरे खिसताना ते सगळं पडलं, वेलची वगैरे, त्याच्यामुळं ते घाण झाले. तर इग्नोर करा प्लीज. तर नंतर मी सारण वगैरे बनवून घेतलं आणि मग लागले होते मोदक बनवायला. याचे डिटेल व्हिडिओ ना रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे लवकरच, तर तिथं पण नक्की बघा तुम्ही जाऊन. आणि इथे काय मी डिटेलमध्ये शेअर करत नाही. माझ्याकडे जो साचा होता ना मोदकाचा, तर त्याचा स्क्रूच वेदांतने कुठे टाकला होता काय माहिती, त्याच्यामुळे मी हातानेच मोदक बनवले होते, जसे येतील जमतील तसे. कारण ऑलरेडी लेट झाला होता आणि आरती पण करायची होती, म्हणून मोदक वगैरे बनवून घेतले आणि बाप्पांना पण नैवेद्य दाखवला आणि खूप छान झाले होते बरं का मोदक. आणि शेवटी असं नको असल्या क्षण आला आणि गणपती विसर्जन केलं आम्ही. तर नको वाटतं बरं का गणपती विसर्जन करायला. आमचा वेदांत तर म्हणत होता की माझी सायकल विसर्जन कर मम्मी, पण मोऱ्याला आपण घरी ठेवूया, पण असं खरंच जमत नाही आणि ठेवायला पण व्यवस्थित जागा नसल्यामुळं म्हणजे वेदांत तोडफोड करतो, त्याच्यामुळं नको वाटतं ते ठेवायला पण. तर विसर्जन गणपती बाप्पांचं झालं. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येतील परत, हाच आनंद उल्हास घेऊन. तर परत आपण एकदा तयार होऊया गणपती बाप्पांच्या म्हणजे आगमनासाठी पुढच्या वर्षी वाट बघूया. चलो बाय.